रूपा, मला ना खूप भीती वाटते अगं. अगं बाई, आता तरी मन मोकळेपणाने जग. यावेळी गुपचूप नाही, तर तुझ्या घरून परमिशन घेऊन निघालोय अगं आपण. रूपा, तू मागच्या वेळेसारखं मला सोडून कुठे जाऊ नकोस हं. नाही जाणार बाबा तुला सोडून. पण निदान पूजेची थाळी तरी घेऊ दे. बरं तू इथेच थांब, मी आपल्या दोघींसाठी थाळी घेऊन येते. हो आई, पोचलोय मी. पण तुम्ही कुठे आहात? अरे आरतीच्या ठिकाणी ये. आम्ही सगळे इथेच उभे आहोत. बरं बरं ठीक आहे, मी येतो तिकडे. व्हॉट द हेल, नीट बघून चालता येत नाही का? ओ रोमिओ जुलिएट, हा मंदिराचा आवार आहे, लव्ह पॉइंट नाही जे तुम्ही इथे रोमॅन्स करताय. चला उठा. एक्सक्यूज मी, माझ्या छातीवर झोपून गरबा खेळायच्या मूडमध्ये आहेस की काय तू? हा तोच आहे का, की मला पुन्हा त्याचे भास व्हायला लागलेत? पण निळे डोळे तर कोणाचेही असू शकतात ना. आपण याआधी भेटलोय का? नो, आपण याआधी कधीच भेटलो नाहीये. बाय द वे, मुलांना पटवायची ही ट्रिक जुनी झाली आता. काहीतरी नवीन शोध. दिसायला बरी आहेस, या गर्दीत कोणी ना कोणीतरी नक्कीच मिळून जाईल तुला. मूर्ख, कोण समजतो हा स्वतःला? आणि याला काय मी रस्त्यावर पडलेली वाटले का, असं मुलांना पटवायला? बावळट कुठला. ओ मॅडम, एकांतात बडबडायचे डोहाळे लागलेत की काय तुम्हाला? कोणाशी बोलतेस तू? समोर तर कोणीच नाहीये. आता काय झालं तुझ्या सोबत? मी तू नक्की कुठे गायब झालीस ते बघत होते, तर एक मुलगा येऊन मला धडकला. आम्ही खाली पडलो. मला त्याला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटलं, म्हणून मी त्याच्या डोळ्यात बघत होते. तर त्याला वाटलं मी त्याला पटवण्यासाठी या ट्रिक करते. तो मला काय बोलून गेला माहितीये? म्हणे दिसायला बरी आहेस, या गर्दीत कोणीतरी नक्कीच भेटून जाईल तुला. आज पहिल्यांदाच कुठल्या तरी मुलाने तुझ्या या अप्सरेसारख्या सौंदर्याला इग्नोर केले. याचा राग आलाय ना तुला? युगा, तुला माहितीये आजची आरती पाटील फॅमिली करणार आहे. हा मग मी ऐकलंय की त्यांच्या घरातली मुलं खूप हँडसम आहेत, खास करून त्यांचा मोठा मुलगा सक्षम पाटील. पण मला नको सांगू त्या सक्षम पाटीलचं कौतुक.